एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, अनेकापे काम नाही आता, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा, लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष, लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष, सेवू ब्रह्मरस आवडीने, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा, तुका मने महापातके पतिता, होती जीवन मुक्त हेळा मात्रे, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा, पांडुरंग करो प्रथम प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका, योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना, अन्योश्च हस्तचरण श्रवणत्वगादिं, प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं, मंगल भवन अमंगल हारी, द्रवहु सुदशरथ अजिर बिहारी, सिया राममय सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जुग
तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो, लादलो, तुमचा अनुग्रह लादलो, लादलो, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, हे झालो सेवेलागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवे. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेरू. मस्तक हे पायावरी यावार करी संतांच्या. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. अनेकापे काम नाही आता, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर. केला राज्यभार चालेसा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग. याची आवत भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवाचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजवणारे वैराग्यमूर्ती, ज्ञान ऐश्वर्य, वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे जगद्गुरु जगदवंद्य संत श्रेष्ठ श्री तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा नामाचा महिमा सांगणारा आणि पांडुरंगाच्या प्रति एक निष्ठता दाखवणारा अभंग आहे. विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा की पुण्यभूमी पावन क्षेत्र आपलं हे पोशरा नावाचं गाव आणि या गावामध्ये जगदंबा मातेच्या मंदिराच्या जीर्ण उद्धाराचा हा वर्धापन दिन आहे. हा 5वा वर्धापन दिन आहे आणि त्या निमित्ताने या ठिकाणी ही आयोजित केलेली कीर्तन सेवा आहे. समस्त ग्रामस्थांच्या सहकार्यातून, सर्व तरुण मित्रमंडळींच्या अथक परिश्रमातून आल्याबरोबरच कोरडे महाराजांनी सांगितलं की ताई तर तरुणांचा सहभाग जास्त आहे आणि तो खरंच गरजेचा आहे. संतांनी सांगितलंय तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. परमार्थामध्ये तरुण उतरलाच पाहिजे. म्हणून एकदा तुमच्यासाठी खरंच तुम्हाला मनापासून धन्यवाद आहे सर्व इथं बसलेले जेवढे काही तरुण असतील. कारण मी आल्याबरोबर त्यांची धावपळ पाहिली, पंक्तीला ते वाढताना पाहिले. असं कधी पाहायला भेटत नाही सहसा, कारण तरुण हे कीर्तनाकडे दिसतच नाहीत. परंतु तुमच्या गावात आल्याबरोबरच मला प्रसन्न वाटलं. का माहीत आहे, ज्या गावामध्ये सात्विक माणसं राहतात त्या गावामध्ये आलं कीच प्रसन्न वाटतं. म्हणतात ना, घराची कळ अंगण सांगतं. अगदी त्याप्रमाणे इथं सगळी सात्विक माणसं आहेत. म्हणून इथं आल्याबरोबरच असं मन भरून आलं. आणि दुसरी गोष्ट, महिला मंडळी सुद्धा फार सेवेक करेल. इथं सेवेला फार महत्त्व आहे. म्हणून महिलांनाही मनापासून धन्यवाद. आणि आजच्या काळाला परमार्थ करावा महिलांनीच. कुठेही बघा गर्दी महिलांचीच आहे. बरोबर आहे ना. कथा असो, कीर्तन असो, पण तुमच्याच गावात असं पाहायला मिळाले की पुरुषही जास्त आहेत. खोटं सांगत नाही, वर्षभरामध्ये एवढे कार्यक्रम केले पण सहसा महिलांची संख्या जास्त असायची. पुरुष उगं मोजके 5-25 पाहायला भेटतात. पण इथं आल्यानंतर एवढा आनंद वाटला की इथं पुरुषांची संख्या भरपूर आहे. म्हणून तुम्हाला मनापासून धन्यवाद देईल. आणि ज्यांच्यामुळे इथं येण्याचा योग आला, ज्यांच्याशी आमचा संपर्क झाला, आदरणीय कोरडे महाराज या ठिकाणी आहेत, त्यांनाही मनापासून धन्यवाद आहे. आणि या कीर्तनाला सुंदर अशी साथ संगत करणारी सर्व गुणीजन, अगदी गांधर्वासारखे गाणारे आहेत, इंद्रासारखे वाजवणारे आहेत. इथं कशाचीच कमी नाही आहे.
आणि मी तर म्हणते माझ्या कीर्तनाला जवळपास 10 तरी कीर्तनकार असतील. खरं आहे ना? सगळे एकसे बडकर एक आहे. तिथं कीर्तनकारच फक्त लहान आहे. मज पामर आहे काय थोर पण पायीची वाहन पायी बरे. ज्यांची गोड अशी सुंदर चाल आपण गायली, आदरणीय हरिभक्त परायण धनलक्ष्मी सुमन माता वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्ती परायण आमचे जगन्नाथ महाराज, जगन्नाथ गुरुजी या ठिकाणी आहेत. आणि इकडून जे त्यांच्यासाठी महाराजांनी जी समोर चाल गायली, आदरणीय हरिभक्त परायण खंडाळकर गुरुजींचे पट्टशिष्य हरिभक्त परायण. दादा तुम्ही नावं सांगत चला मला. वैभव महाराज. एकदा जोरदार टाळी दोघांसाठी झाली पाहिजे. आणि या कीर्तनाला सर्व संस्थेतील टाळकरी आहेत, परिसरातून आलेले सर्व गुणीजन आहेत. आता नाम उल्लेख सर्वांचा माहीत नाही, पण तुम्ही जे मुख्य मुख्य नाव आहे ते मला सांगा. हरिभक्त परायण विलास महाराज आहेत, अनिल महाराज आहेत, हरिभक्त परायण सुदाम महाराज आहेत, तसेच ईश्वर महाराज आहेत, परत मधुकर महाराज आहेत. आणखी नावं राहिलेत का कोणाची? शेळके महाराज आहेत, परत जगन्नाथ महाराज सर्व. आणि या ठिकाणी पकवाजाची उत्कृष्ट अशी साथ करत आहेत मृदंग विशारद मृदंग अलंकार पांचाळ गुरुजींचे पटशिष्य हरिभक्त परायण रघुनाथ महाराज. तसेच दुसऱ्या पकवाजावरती जे सुंदर साथ करतायत तुषार महाराज आहेत. दोघांनाही मनापासून धन्यवाद. आणि मला इथं घेऊन येण्याचं काम ज्यांनी केलं, माझे पती माझ्यासोबत आहेत, आदरणीय कोरडे महाराज. आता आम्ही कोरडे आणि बोलवणारे कोरडेच आहेत. तुमच्या गावातही कोरडेत बरेचसे. आम्ही कोरडेत पण येताना पाऊस सोबत घेऊन आलो. या ठिकाणी माझे पती आहेत बघा, ज्यांच्यामुळे मला परमार्थ घडतोय, ज्यांच्यामुळे मी 3 राज्यामध्ये फिरते. कितीही स्त्री एखाद्या मोठ्या पदावर पोहोचली तरी कोणत्याही कर्तबगार स्त्रीच्या पाठीमागे एक पुरुष असतो हे तिनं विसरता कामा नये. म्हणून महिलांना स्वतःला जास्त कधी शहाणं समजायचं नाही. कोणाचा तरी सपोर्ट पाठीमागं असल्याशिवाय परमार्थ घडत नाही. म्हणून माझ्या पती आहेत, त्यांनाही धन्यवाद देईल. आणि सुंदर अशी साऊंड सिस्टम आहे. ते दादा तुमचं नाव काय? संदीप दादा. तुम्हालाही मनापासून धन्यवाद आहेत. कारण घरामध्ये नुसतं सामान असून उपयोगाचं नाही, बाई सुगरण लागते. किती साऊंड सिस्टमची थप्पी लागलेली असली तरी पण ऑपरेटिंग नाही जमली तर काय उपयोग आहे. म्हणून सुंदर ऑपरेटिंग आहे. इको द्या, बेस द्या, काही सांगायची गरज लागत नाही. म्हणून त्यांनाही धन्यवाद. आणि तुम्ही अगदी देवासमान, तुम्हाला ज्ञानोबरायांनी प्रभो तुम्ही महेशाची मूर्ती म्हटलेले, असे देवस्वरूप श्रोते सर्व श्रोतृवर्गांच्या चरणावर नतमस्तक. मा जगदंबेच्या चरणावरती नतमस्तक आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल बघा, अभंग आहे जगद्गुरु तुकोबरायांचा. या अभंगामध्ये तुकोबराय नामाचा महिमा तर सांगतात, पण विठ्ठलाच्या प्रती तुकाराम महाराजाची किती एकविधता आहे, किती एकनिष्ठता आहे ही व्यक्त करतात. आता तुम्ही म्हणता ताई कार्यक्रम आहे जगदंबा मातेचा आणि तुम्ही अभंग घेतला, एक गाऊ आम्ही, हे कसं काय? तुम्हाला ते सुद्धा नंतर सूत्र लावून देते मी. अगोदर अभंगाचा सरळ भाव पाहू. या अभंगामध्ये तुकोबराय सांगतात की एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. आम्ही फक्त आणि फक्त त्या विठोबाचंच नाव घेऊ, आम्ही त्याचंच भजन करू. अनेक आपे काम नाही आता. आता अनेक देवदेवतांचं किंवा अनेक विषयामध्ये आमचं मन आता गुंतत नाही, अनेक साधनामध्ये आमचं मन आता गुंतत नाही. आम्ही फक्त विठोबाचंच नाव घेऊ. आणि पुढे सांगितलं, काही साधकांनी तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही म्हणता की विठोबाचंच नाव घेऊ, पण ह्या पाठीमागून जे चालत आलेल्या वाटा आहेत त्याचं काय करायचं? महाराज म्हणले त्या वाटा मोडीत काढायच्या. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. त्या वाटा मोडीत काढायच्या आणि आपल्याला साधू संतांनी जो राजमार्ग घालून दिलाय त्या राजमार्गानं चालायचंय. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तरण केला राज्यभार चाले ऐसा. बरं महाराज ठीक आहे, आम्ही विठोबाचंच भजन करू, आम्ही त्याच राजमार्गाने चालू, आम्ही बाकीच्या वाटा मोडीत काढू, पण नेमकं भजन करायचं कसं?
मग तुकोबराय म्हणतात सोपं आहे, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. कारण हे स्वरात असल्याशिवाय इथं ब्रह्मरस तयार होत नाही हा. आणि कौतुक कोणाचंही उगाच केलं जात नाही, इथं सगळे एकसे बडकर एक आहेत हा. कोणाचंही कौतुक केल्या जात नाही माईबाप. उगं एखाद्याला म्हणायचं वा काय तुमचा आवाज, जसं काही पंडित भीमसेन जोशी गातात, अहो त्यांचे स्वर तर जुळले पाहिजे ना. म्हणून कौतुक कोणाचंही केल्या जात नाही, इथं सगळे अगदी समर्पक आहेत. म्हणून टाळ मृदंग आणि गाणारा त्याच तोला मोलाचा लागतो, तेव्हा तिथं ब्रह्मरस निर्माण होतो. म्हणून तुकोबराय सांगतात, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. त्यातून निर्माण होणारा ब्रह्मरस आपण काय करायचं आहे, सेवन करायचं आहे. आणि पुढे सांगतात, हे जर केलं तर माणसाला कोणतं पद प्राप्त होतं. तुकोबराय स्वतःचा अनुभव सांगतात की हे केल्यामुळे आम्हाला एक जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाली. जीवनमुक्त कशाला म्हणायचं, या शरीराचं देह तादात्म्य सुटणं, या देहाचं भान नसणं, देहात असून देहातीत होणं, याला म्हणायचं जीवनमुक्त. म्हणून तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे महापातके पतित होती जीवन मुक्त हेळा मात्रे. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भार चाले ऐसा. हा अभंगाचा सरळ सरळ भाव. विठ्ठल विठ्ठल बघा आता थोडक्यामध्ये नेमकं जगदंबा माता कशी प्रगट झाली हे मी तुम्हाला सांगणार आहे, नंतर आपण अभंगाकडे वळूया. जगदंबा माता ही भवानी कशी प्रगट झाली, कशी निर्माण झाली. आता संतांच्या वाणीतून सांगायचं झालं, संतांच्या वचनातून सांगायचं झालं तर संत देव आणि देवी एकच आहे म्हणतात. देव आणि देवी काही वेगळी नाही, तोच विठोबा तीच विठाई, तोच नारायण तीच नारायणी, तोच कृष्ण तीच कृष्णाई. पण काही पुराणाचा आधार घेऊन आपल्याला जगदंबा कशी प्रगट झाली हे थोडं बघायचंय. आणि हे सगळं घडलेला इतिहास तुमच्या जवळ आहे, त्र्यंबकेश्वरला, खूप लांब नाही या, लक्षात असू द्या. बघा, या पृथ्वीवर जेव्हा काहीच नव्हतं, भगवंताने ही सृष्टी निर्माण करायचं ठरवलं, तर या सृष्टीवर सर्वात पहिलं जोडपं निर्माण केलं. त्या जोडप्याचं नाव, तो पुरुष म्हणजे स्वयंभू मनू महाराज आणि ती स्त्री म्हणजे कोण, महाराणी शतरूपा. हे या पृथ्वीवरचं सर्वात पहिलं जोडपं आहे. आणि आपण हे मनूचे संतान आहोत, म्हणून आपल्याला मानव अशी संज्ञा दिली आहे. मनू अपत्य कुमार मानवहा अशी संज्ञा आहे. पण आता पुस्तकामध्ये आपल्याला असं शिकवलं जातं शाळेतल्या मुलांना की आपली उत्पत्ती माकडापासून तयार झाली. बघा, विज्ञानाचे सगळेच प्रयोग हे खरे असतील असंही नाही सांगता येत ना, बरोबर आहे ना. विज्ञान सांगते आपली उत्पत्ती ही माकडापासून झाली. पण जर आपली उत्पत्ती माकडापासून झाली असती तर आजही माकडं दिसतात ना आपल्याला, मग त्यांचा माणूस का होत नाही हा सुद्धा प्रश्न पडला पाहिजे ना. आपण मनूचे संतान आहेत. मग या मनू महाराजांना 3 मुली झाल्या, आकुती, देवहूती आणि प्रसूती. तर ही प्रसूती नावाची कन्या दक्ष प्रजापतीला दिली. आणि दक्षाने एकदा फार मोठा यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये सगळे देव देवता बोलवले, सगळे आले, भगवान शंकरही आले. आता भगवान शंकर हे दक्षाचे कोण आहेत, ज्येष्ठ जावं येतात, लक्षात असू द्या. आणि मग भोले बाबा सुद्धा तिथं आले. आता दक्ष जरा अध्यक्षस्थानी होता ना, अध्यक्षाचं कसं असतं बघा, जरा एंट्री उशिरा टाकायची, मंडपमध्ये आधी लोक जमा होऊ द्यायचे आणि मग यायचं, जरा वजन पडतं माणसाचं, असंच आहे ना. म्हणून दक्ष जरा अध्यक्षस्थानी होता. आणि मग दक्ष आला, पण दक्षाला यायला थोडा वेळ होता म्हणून भोले बाबाचं आता भजन चालू झालं. कारण भोले बाबा थोडाही वेळ मिळाला तो वेळ वाया जाऊ देत नव्हते. कोणाचं भजन करायचे भगवान शंकर, श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम श्रीराम जय 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 राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय 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 राम. भजन करी महादेव देव, भजन करे महादेव देव, भजन करे महादेव.
भजन करी महादेव राम पूजे सदाशिव हे राम पूजे राम पूजे सदाशिव भजन करे महादेव भजन करे महादेव भजन करी महादेव असं भजन चालू आहे. श्रीराम जय राम जय जय राम. इतक्यामध्ये दक्षाला सगळे सभेतले माणसं उठून उभे राहिले आणि दक्षाला नमस्कार केला. पण भगवान शंकर तर भजनामध्ये तल्ली नाही. त्यांचं लक्ष नाही सभेत दक्ष आलाय म्हणून. पण आता उठलेल्या लोकांकडे दक्षानं पाहिलं. पण माणसाचं असे कोणी कोणी आदर केलाय त्याच्याकडे लक्ष नाही, कुणी कुणी अनादर केलाय तिकडे जास्त लक्ष असतं. पण मी तर म्हणते अनादर करणाऱ्या लोकांकडे लक्षच द्यायचं नाही. बरोबर आहे ना. त्यांचं कामच असतं ते. काही काही माणसांचा जन्मच त्याच्यासाठी झालेला असतो ना. मग आज इथं झालं असं पाहिलं दक्षानं की कोण बसलेलं आहे, तर भोले बाबा बसलेले दिसले. आणि नाही नाही त्या शब्दामध्ये तो दक्ष बोलायला लागला की अरे ही प्रतिष्ठित माणसाची सभा आहे आणि एक अप्रतिष्ठित माणूस इथे आलाय आणि या सभेची सगळी शोभा घालवली आहे. आता नाही नाही ते शब्दात बोलायला चालू केलं. पण भोले बाबा त्याला काहीच प्रत्युत्तर दिलं नाही आणि तिथून गप गुमान निघून गेले. पण हा दक्ष संधी साधूनच होता की कुठं अपमान करायचा या शंकराचा. म्हणून दक्षाने परत एक यज्ञ केला. आता ह्या यज्ञात मात्र सगळ्यांना बोलवलं, देवादिकांना बोलवलं, सगळे गण गंधर्व यक्ष किन्नर सगळे बोलवले. पण आता मात्र भगवान शंकराला आमंत्रण दिलं नाही. आणि सांगितलं हे बघा आपापले वाहन सजवा, आपापले विमान काढा, मुद्दाम कुठून या कैलासावरून या म्हणले वाकडी वाट करून. निघाले सगळे देवदेवता. सती मैयानं पाहिलं की ही एवढे नटून थटून नेमकं चाललेत कुठं. विचारलं तर समजलं की अहो दक्षाकडे यज्ञ आहे, तुमच्या पिताश्रीकडे मोठा यज्ञ आहे, तुम्हाला माहीत नाही, तुम्हाला आमंत्रण नाही. मग सती मैयाच्या लक्षात आलं. सती मैया भोले बाबाकडे गेल्या आणि सांगितलं हो स्वामी माझ्या वडिलांकडे फार मोठा यज्ञ आहे आणि मलाही यज्ञात जायचं आहे. त्यावेळी भगवान शंकर म्हणले सती जिथं आमंत्रण नाही तिथं माणसानं कधीच जायचं नाही. जिथं माणसाला आदर सत्कार नाही तिथं अजिबात जायचं नाही. अशा ठिकाणी जायचं की जिथं आपल्यासाठी सिंहासन तयार असेल. पण सती म्हणते अहो वडिलांकडे जायला मुलीला आमंत्रणाची काय गरज आहे. सती निघाली. आता निघाली तेवढ्यामध्ये भगवान शंकरानं काही गणांना सोबत पाठवलं. म्हणजे एकटीला कसं पाठवावं. काही गणांना सोबत पाठवलं, नंदेश्वराला सोबत पाठवलं आणि दक्षाच्या यज्ञाच्या ठिकाणी येऊन पोहोचली सती मैया. पाहिलं तर मैत्रिणी होत्या, आपल्या बहिणी होत्या. मैत्रिणी नुसतं हसल्या तिच्याकडे पाहून पण तिला बोलल्या नाही. बहिणीनं फक्त पाहिलं, आपलं तोंड बाजूला फिरवलं. सगळ्यांनी तिचा अपमान केला सतीचा. आता मात्र सतीला थोडा पश्चाताप झाला. सती म्हणली अरे नसते आले, ऐकलं असतं भगवान शंकरांचं तर बरं झालं असतं. पुढे गेली, पाहिलं यज्ञाच्या ठिकाणी येऊन तर यज्ञाच्या ठिकाणी भगवान शंकराला कुठलंच स्थान नव्हतं. राग आला. आपल्या योग अग्नीनं दीप प्रज्वलित केला, त्या अग्निकुंडामध्ये उडी मारली. ज्यावेळी हे सगळ्यांना समजलं भयभीत झाले, सगळे घाबरले आणि जाऊन भोले बाबाला सांगितलं की सती मैयानं यज्ञकुंडामध्ये आहुती दिली. त्यावेळी भगवान शंकरांनी आपली जटा शिळेवरती आपटली आणि त्यातून वीरभद्र निर्माण केला. सांगितलं जा यज्ञाचा विध्वंस कर. आणि ज्यावेळी त्या यज्ञाचा विध्वंस केला, सर्वजण भगवान शंकरांना विनंती करायला गेले की हे भोले बाबा असे यज्ञ कार्य बंद पडले तर कसं व्हायचं. भोले बाबा इकडं आले, पाहिलं तर सती मैया पेटलेली आहे. अर्धवट पेटलेल्या सतीला खांद्यावर घेतलं भोले बाबांनी आणि आता तांडव नृत्य करू लागले. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गले वलंब्य लंबितांबुजंग तुंग मालिकं डमड्डमड्डमड्डमण्डिनाद वड्डमर्वयं चकार चंड तांडव तनोतु न शिव शिव शिव. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम
डगड 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 ज्वलल्ललाट पट्ट पावकी किशोर चंद्रशेखरी रति प्रतीक्षणं मम मम ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय। असं तांडव नृत्य भोले बाबा करू लागले। जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गले वलंब्य लंबितांभुजंग तुंग मालिकं डमड 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 डमन्निनाद वड्डमर्वयं चकार चंड तांडवं तनोतु न शिव शिव। पृथ्वी थरथर करू लागली। भूकंप होतो का काय असं वाटायला लागलं। आणि मग त्यावेळी भगवान विष्णूंनी बाणाने एक 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 बाण सोडला आणि सती मातेचे तुकडे तुकडे केले। कारण भगवान विष्णूंनी ओळखलं जोपर्यंत सती नष्ट होत नाही तोपर्यंत भोले बाबाचं तांडव नृत्य थांबणार नाही। आणि मग सती मातेचे तुकडे तुकडे झाले आणि ज्या ज्या ठिकाणी ते भाग पडले ना असे 51 शक्तिपीठ तयार झाले असं वर्णन आलेलं आहे। म्हणून अशा प्रकारे जगदंबा मातेचं प्रागट्य झालं। आणि दुसरी गोष्ट ज्या ज्या दैत्याला मारण्यासाठी वेगवेगळे अवतार मातेनं घेतलेले आहेत। महिषासुराला मारण्यासाठी महिषासुर मर्दिनी असे वेगवेगळे अवतार घेतले। परंतु साधू संतांनी असं सांगितलंय की देव आणि देवी वेगळी नाही। साधू संतांनी जरी देवीचं वर्णन केलं पण त्यामध्ये वर्णन कोणाचं आहे? पांडुरंगाचं आहे। बघा आपल्याला त्याचं वर्णन बघायचंय पुढे की संतांच्या विचारानुसार देवी नेमकी कोण आहे, जगदंबा कोण आहे। तत्पूर्वी थोडं अभंगावरती चिंतन करू। विठ्ठल 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 अभंग नाम पर आहे। नामाचा महिमा काय आहे तुकोबरायांनी सांगितलंय। तुम्ही ऐकताय ना पाठीमागचे? अंधारात बसलेले तुमचे चेहरे सगळ्यांचे दिसत नाहीत मला। हां फ्रेश बसा फ्रेश। तुमचे फ्रेश चेहरे असले का आम्हालाही सांगायला आणखी उल्हास येतो। तुम्हाला गायकाचं एखादं प्रमाण आवडलं तसं टाळ्यांचा प्रतिसाद द्या। तुमच्या टाळ्या म्हणजे ही आमची ऊर्जा आहे। लक्षात ठेवा तुमचे फ्रेश चेहरे ही सुद्धा आमची एक ऊर्जा आहे। आमचे बाबा आम्हाला पाठ शिकवताना सांगायचे श्रोता कसा असावा। ऐका बाबा सांगायचे श्रोता यदि श्रोता हो तो वक्ता फिर वक्ता। ऐकत ना? श्रोता यदि श्रोता हो तो वक्ता फिर वक्ता मगर श्रोता यदि श्रोता हो तो वक्ता फिर बघता अशी अवस्था होत्या। म्हणून तुम्ही फ्रेश राहा। जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये नामाचा महिमा सांगतात। नाम हे कसं आहे? नाम सारातलं सार आहे। नाम साराचे ही सार शरणांगत यमकिंकर किंवा नाम हे खऱ्यातलं खरं आहे। सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे। नाम हे गोडातलं गोड आहे। किती गोड आहे? जिवे गोड 3 अक्षरांचा रस अमृत जयास फिके पुढे। नाम गोड नाम गोड आवाज हो। नाम गोड नाम गोड मॉनिटर
पुरे गोड सकळ गोड सकळे. क्या बात आहे. नाम हे गोड आहे, गोडातलं गोड आहे. आणखी किती गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा कावा नाही. अमृतापेक्षाही गोड आहे. स्वर्गातल्या अमृतापेक्षाही नामामृत श्रेष्ठ आहे बरं का, लक्षात ठेवा. नामामृत इतकं श्रेष्ठ आहे की कसलंही पाप असू द्या, जन्मोजन्मीच्या पापाचा नाश हे नामामृत करतं. पुढे सांगितलं नाम हे मोठं आहे, व्यापक आहे. किती व्यापक आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ. नामदेव पुसे गगनाहुनी वाडा नाम आहे, गगनाहुनी वाडा नाम आहे, गगनाहुनी वाडा नाम आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, गगनाहुनी वाड नाम आहे. आता चाड म्हणजे काय पेरणी करायचं नाही बरं का. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, गगनाहुनी वाड नाम आहे. नाम हे गगनापेक्षाही मोठंही व्यापक आहे. आणि साधू संत हे अनुभवाशिवाय सांगत नाही, तर आधी स्वतः अनुभव घेतात आणि मग समाजाला सांगतात. फक्त असंच नाही भजन करा आणि स्वतः काहीच पत्ता नाही, दिव्याखाली अंधार नसतो. संत आधी अनुभव घेतात आणि मग सांगतात. मला सांगा, आपल्या गावातला एखादा माणूस आहे आणि त्यानं एखादा व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवला. आता व्याख्यानाचा विषय काय आहे. गावातली दारू बंद झाली पाहिजे आणि व्याख्याताही गावातलाच आहे बरं. आता व्याख्यानाचा वेळ झालाय, स्टेजवरती तो व्याख्याता आला, पण तो व्याख्यातच कलत आला तर किती लोक ऐकतील त्याचं. तोच कलत आला आणि माईकवर बोलायला लागला, अरे दारू पिणं चांगलं नाही, दारूनं भल्या भल्याचे संसार बदनाम झाले, बरोबर आहे ना. असं जर तो सांगायला लागला तर किती जण ऐकतील. लोक नाही का खालून बुटं मारायचे त्याला. अनुभव घेतला पाहिजे मग लोकांना सांगितलं पाहिजे. कारण अनुभवातलं जे असतं ना माईबाप, त्याचा प्रभाव निश्चितच समाजावर पडत असतो. आणि अनुभवाचं नसलं का मग लोकांवर त्याचा परिणाम होत नाही. तसं संत अनुभवातून सांगतात. अनुभव आले अंगा, अनुभव आले अंगा, जगात दे तसे जगात दे तसे. अनुभव आले अंगा, अनुभव आले अंगा, जगात दे तसे जगात दे. अनुभव जगात तसे जगात तसे जगात तसे. अनुभवाने अंगात जगात तसे जगात जगात. वाह, क्या बात आहे. अनुभव आले अंगांते या जगा देतसे. आता इथं सगळे पाठांतरातले माणसे आहेत बरं. जे कीर्तनकाराच्या पोटात आहे ते गायकांच्या ओठात आहे.
जे गायकाच्या ओठात आहे ते आमच्या वादकाच्या बोटात आहे हा. आणि पुढे ऐका, जे वादकाच्या बोटात आहे ना ते तुमच्या गावकऱ्याच्या नोटात आहे हा. विठ्ठल अनुभव आले अंगान ते या जगा देत असे. अनुभवातून संत समाजाला सांगतात, म्हणून समाजावर त्याचा प्रभाव पडतो. बरं, तुकोबरायांची नामावर किती निष्ठा आहे? तुकोबरायांची निष्ठा जर सांगायची झाली तर तुकोबराय म्हणतात, हेची माझे तीर्थ, हेची माझे व्रत, हेची माझे तीर्थ, हेची माझे व्रत, हेची माझे तीर्थ, हेची माझे व्रत, हेची माझे तीर्थ, हेची माझे व्रत. सत्य हे सुकृत नाम तुझे, नाम तुझे, सत्य हे सुकृत नाम तुझे, नाम तुझे सत्य हे सुकृत नाम तुझे, नाम तुझे सत्य हे सुकृत नाम तुझे. तुकोबराय म्हणतात, विठ्ठल हेच माझं व्रत आहे, विठ्ठल हेच माझं तीर्थ आहे, बस माझं दुसरं तीर्थ सुद्धा नाही. एवढी निष्ठता. आणि तुम्हाला खरं सांगू का, देवाचं नाव हेच मोठं तीर्थ आहे. आता तुम्ही गंगेला स्नानाला गेलात, मला सांगा, गंगेला स्नान केल्यानं काय स्वच्छ होतं? बोला. शरीर स्वच्छ होतं, मन नाही. हा, शरीराची शुद्धी ही तीर्थामध्ये जाऊन करायची, पण मनाची शुद्धी नामाशिवाय होत नाही. हा, अंतकरणाची शुद्धी करायची असेल तर नामस्मरणच करावं लागतं, नाहीतर मग काय उपयोग हो? 1000 वेळा गंगेला स्नान केलं, मनाची शुद्धी जर होत नसेल तर स्नान करण्यामध्ये काही अर्थ आहे का तीर्थाचं? बघा, फार सुंदर एका ठिकाणी म्हणलेलं आहे की मै तो गंगा गया गंगा नहाने लिए, गंगा नहाते हुए एक ख्याल आ गया, तन को धोया मगर मन को धोया नहीं, बाद गंगा नहाने से क्या फायदा. मैं तो मंदिर गया पूजा करने के लिए, पूजा करते हुए एक ख्याल आ गया, कभी माँ बाप की सेवा की तो नहीं, बाद मंदिर में जाने से क्या फायदा. म्हणून अगोदर मनाची शुद्धी करावी आणि मग बाकी सगळं. बरोबर आहे ना? तर मनाची शुद्धी नामस्मरणाशिवाय होत नाही. आज तुकोबराय या ठिकाणी नामाची एकनिष्ठता सांगतात की मी पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या नामाशिवाय इतर कोणाचंही भजन करत नाही. आता इथं तुम्हाला प्रश्न पडेल का नाही माहीत नाही, पण इथं सगळे जाणकार माणसं आहेत. बरोबर आहे ना? आता काहींना लगेच लक्षात आलं असेल की जर तुकोबराय म्हणतात मी विठ्ठलाशिवाय भजन करत नाही, तर तुकोबरायांचेच अभंग आहेत बरेचसे. अनादी अंबिका भगवती किंवा अनादी निर्गुण प्रगटली भवानी. मग हे कसं काय? इथं देवीचं वर्णन का केलं? याचं कारण आहे, ऐका. साधू संतांनी सुद्धा देवीचं वर्णन केलेलं आहे, पण कोणत्या देवीचं मैबाप? जी देवी कटेवर कर ठेवून उभी आहे तिचं वर्णन केलंय. हा, कारण किंवा आणखी संतांनी वर्णन केलंय, कुळीची ही कुळदेवी आणि केली ठावी संतांनी. ही कुळीची कुळदेवी ही मुळातच आमच्या जवळ आहे. मला सांगा बरं, कोणाजवळ देवी नाही, कोणाजवळ देव नाही? सगळ्यांच्या हृदयात आहे. सर्वागटी राम देहादेही एक सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी. प्रत्येकाच्या हृदयात आहे, पण तो आपल्याला दिसत का नाही? मैबाप संताच्या संगतीशिवाय तो दिसत नाही. हा, आधी संताची संगत करावी लागते, त्याच्याशिवाय देव दिसणार नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात अनादी अंबिका भगवती. अनादी काळापासून चालत आलेली ही भगवती, ही अंबिका आमच्याकडे मुळातच आहे, पण अज्ञानामुळे आम्हाला ती दिसली नाही, आम्ही तिला ओळखू शकलो नाही. पण संतांच्या चरणावर भाव ठेवला, संताची संगत केली आणि ती देवी आम्हाला ठावी झाली. बरोबर आहे ना? म्हणून कोणती देवी आहे लक्षात घ्या. साधू संतांनी सुद्धा गोंधळ घातले, साधू संतांनी सुद्धा बकरे कापले, पण कोणते? हा, आपण कोणतं बकरं कापतो? 4 पायाचं. पण मला सांगा, एखाद्या जिवंत जीवाला मारून असा कोणता देव तुम्हाला पुनीत आणि पावन करणार आहे? काही काही म्हणते ताई, आता नाहीच बोकडं कापले तर मग काय करायचं? त्यांची संख्या वाढत जाईल. हां, ते कावताला झोपायचे का? आता त्यांचं ते बघून घेतील ना, काय करायचं आपल्याला?
अशा जीवाला, जिवंत प्राण्याला मारून कोणता देव तुम्हाला पावन होणार आहे मैबाप? मग साधू संतांनी बकरा मारला पण कोणता? काम क्रोध बकरा मारा, 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 माझ्या रखुमाईच्या बरा घाली तो गोंधळ आईचा, घाली तो गोंधळ, घाली तो गोंधळ आईचा, घाली तो गोंधळ, घाली तो गोंधळ आईचा, घाली तो गोंधळ, घाली तो गोंधळ आईचा, घाली तो गोंधळ. जय हो. टाळी वाजवा एकदा सगळ्यांसाठी. कोणते बकरे मारले? काम क्रोध बकरा मारा. आपल्या अंतकरणाचे आहेत ना काम क्रोध मोह हे जे विकार आहेत ना, हे विकाराचे बकरे मारायला सांगितलेत. आणि आपण ही पोत पेटवतात ना नवरात्रामध्ये, त्याचं काय अर्थ आहे हो? कशासाठी पेटवायची? ज्ञानाची पोत पेटली पाहिजे आपल्या डोक्यामध्ये, नाहीतर ती पोत पेटविण्यात काय अर्थ आहे? आम्ही तर नवरात्रामध्ये अशी काही घटना पाहिल्या. एकदा आमच्या माजलगावमधून काही, माजलगावचे होते का कुठले माहीत नाही, पण काही तरुण तुळजापूरला गेले. कशासाठी? ज्योत आणण्यासाठी. तुमच्याकडे आणतात का ज्योत? आणतात. हां, ज्योत आणण्यासाठी गेले. मला सांगा, हे धर्माचं काम आहे ना. ते सोबत 2 गाड्या घेऊन गेले, पिकअप. एका पिकअपमध्ये डीजे आणि एका पिकअपमध्ये हे पोरं. येताना गाव आलं की चौकात डीजे उभा करायचा नाही, नाही तर गाण्यावर नाचायचं. अरे तुमच्या डोक्यामध्ये काय प्रकाश पडला ती ज्योत आणून? नेमकं नवरात्र आपण साजरी का करतो हे कळलं पाहिजे माणसाला. रंगारंगाचे कपडे घालून नवरात्र साजरा होतो का? हां, देवी त्याच्यामुळे प्रसन्न होते का मा जगदंबा? मी तर म्हणते रंगाचे कपडे हे कोण्या शास्त्रात नाही, कोण्या पुराणात नाही. हे फॅड आता आलंय हे 4-2 वर्षात. मी म्हणते रंगीत कपडे घालण्यापेक्षा आधी आपला रंग बदला. माणसं रंगाची झाली आहे. सरड्या जास्त रंग बदलत नाही, एवढं माणसं रंग बदलायला लागली. आमच्या तोंडावर आमच्यासारखं, तुमच्या तोंडावर तुमच्यासारखं, हे अगोदर बदला मग रंगाचे कपडे घाला. हे गरजेचं आहे. म्हणून आपल्यामध्ये ज्ञान जागं झालं पाहिजे, अज्ञान दूर झालं पाहिजे. याच्यासाठी संतांनी हे वेगवेगळे अभंग आपल्यासाठी ठेवलेले आहेत. तुकोबराय म्हणतात, अनादी अंबिका भगवती. बरोबर आहे ना? अनादी काळापासून चालत आलेली ही देवी, आम्ही तिचीच पूजा करतो. आता आंबा म्हणतात, आंबा, पण हे वर्णन कोणाचं आहे? विठोबाचे. आता विठोबाचंच का वर्णन करतात तुकोबराय? बाकीचे देव नाहीत का? बरोबर आहे ना? बाकीचे अनेक देवदेवता आहेत ना. 33 कोटी देव आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये. मग विठ्ठलाचंच भजन का? याचं कारण आहे माईबाप, भगवंताचे अनंत अवतार झाले. अनंत अवतार घेशी भक्ता कारले, घेशी भक्ता कारले, कनवाळू कृपाळू, कनवाळू कृपाळू, विना लागे उतरले. अवताराच्या रसी तो हवा विठेवरी, अवताराच्या रसी तो हवा विठेवरी. शंख चक्र गदा पद्म सहित हरे, शंख चक्र गदा पद्म सहित हरे. देखिला देखिला माय देवाचा देव, विठोबा संदेह निमाले तुझे. देखिला देखिला माय देवाचा देव, विठोबा संदेह निमाले तुझे. अनंत अवतार भगवंतानं घेतलेले आहेत, पण हा अवतार काही वेगळा आहे बरं. आता जो आहे ना सध्याचा पांडुरंगाचा अवतार, तो काही आगळा वेगळा अवतार आहे. आणि हा अवतार म्हणजे 9वा अवतार आहे. आता तसं पाहायला गेलं तर अनेक अवतार आहेत. भागवतामध्ये देवाचे 24 अवतार सांगितले, पण आपल्या वारकरी संप्रदायानं फक्त 10 अवतार मानलेत. त्यापैकी पांडुरंगाचा अवतार हा 9वा आहे, सध्याचा जो आहे. म्हणून तुकोबराय पांडुरंगाचंच वर्णन करतात. कारण बाकीच्या अवतारात जर बघायला गेलं तर देवाच्या हातामध्ये शस्त्र आहेत. कोणाकडे त्रिशूळ आहे, कोणाकडे गदा आहे, कोणाकडे धनुष्य आहे. वेगवेगळं शस्त्र असते. कशासाठी? दुर्जनाचा देवाचा अवतार कशासाठी? परित्राणाय साधूनाम, विनाशाय च दुष्कृताम, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. किंवा धर्म रक्षावया अवतार घेशी, आपुल्या पाळीशी
भक्तजना किंवा आणखी सांगायचं झालं तर जब जब होई धर्म की हानी वाढे असुर अधम अभिमानी तब तब धरी प्रभु विविध शरीरा हर ही कृपा निधि सज्जन पीरा राम सिया राम सिया राम जय जय राम सिया राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय ओ धर्माचे पालना 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 करणे पाखंड खंडना खंडना हे आम्हा करणे कामा हे आम्हा करणे कामा हा हे आम्हा करणे कामा हे आम्हा करणे कामा धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम याच्यासाठी देवाचा अवतार आहे दुर्जनाचा नाश करण्यासाठी भगवंताने आपल्या हातामध्ये शस्त्र घेतलेत आणि एका हातात काय हो देवाच्या नीट निरीक्षण केलं का तुम्ही देवाचं कधी एका हातात काय आहे भाजपचं चिन्ह आहे काय कमळ आहे कमळ आता एक कमळ कशाला आहे भक्ताची पूजा करतो देव त्या फुलाने बरोबर आहे ना म्हणून कमळ आहे पण पांडुरंगाचा अवतार असा आहे माईबाप हातामध्ये कुठलं शस्त्र नाही अस्त्र नाही या अवतारात परमात्मा म्हणतात इथं कुणीही या कसेही या खटनट यावे शुद्ध होऊनी जावे दवंडी पिटी भावे चोखा मेळा यारे यारे लहान थोर याती बलते नारी नर सकळांची येते आहे अधिकार असा हा पांडुरंग परमात्म्याचा अवतार आहे देवानं या अवतारात आपला स्वभाव जरा बदललाय पहिला स्वभाव कसा होता दुर्जनाचा नाश करायचा आणि सज्जनाचं रक्षण करायचं तुम्ही बोर झाले का जास्त पाठीमाग महिला मंडळी जांभळे देऊ नका तुम्ही जर जांभळी दिलेली मला दिसली तुमची जांभळी बघून मला कीर्तनात झोप येते बरं का म्हणून तुम्ही काही जांभळ्या देऊ नका देवाने आपला स्वभाव बदललाय माणसं म्हणतात स्वभाव बदलत नाही आपल्याकडे म्हण आहे बघा जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही किंवा कुत्र्याची शेपटी वाकडी तर वाकडी तसं माणसाचा स्वभाव बदलत नाही म्हणतात पण इथं मात्र देवाने स्वभाव बदललाय लक्ष इकडं असू द्या एका गावामध्ये असाच एक सुशिक्षित बेकार मुलगा होता ज्यानं अनेक वर्ष शिक्षण घेतलं पण नोकरी लागली नाही कारण आता नोकऱ्याचं अवघड झालं महाराज नोकऱ्या लागणार मग असा सुशिक्षित बेकार आणि तो एके दिवशी असं मारुतीच्या पारावर बसला आणि मनात विचार करू लागला नेमकं करावं काय बाबा लहानपणापासून शाळेत शिक्षण घेतलं हातामध्ये पेनची सवय आहे आता गावाकडं आलो आवताला येटण लावता येईना आपलं शेत कुठपर्यंत आहे माहीत नाही नेमकं आपट्यापर्यंत आहे का लिंबापर्यंत आहे आता नेमकं करावं काय त्याच्या डोक्यामध्ये एक प्रश्न आला तो म्हणला एक काम करतो आजपर्यंत हा प्रयोग कुणीच केला नाही असा प्रयोग मी करणार म्हणलं माणसालाही म्हणत आलेत पहिले की कुत्र्याची शेपटी वाकडी तर वाकडी सरळ होत नाही आज मी सरळच करून दाखवतो आणि ते बाजारात गेलं एक पाईप आणला पाईप आणि त्या कुत्र्याची शेपटी त्या पाईपामध्ये घातली आणि त्याला साखळी बांधून अख्ख्या गावात फिरायला लागलं लोक त्याला येड्यात काढायले म्हणले अरे ह्याला काय येड लागलं काय हे कुत्रं घेऊन काऊन फिरायला लागलं ते म्हणलं थांबा तुम्हाला अजून 4 महिन्यानं कळल माझा प्रयोग काय आहे मग तुम्ही तोंडात बोट घालताल आणि मग पाहता पाहता 4 महिने निघून गेले 4था महिना संपला महिन्याचा अखेरचा दिवस आला आता त्यानं मस्त असं मंडप दिला असं स्टेज बनवलं
मुख्यमंत्री बोलवले, आमदार खासदार बोलवले, कशाला? उद्घाटनासाठी. अशी फुल पब्लिक गावातली बसलेली, 4-2 खेड्याचे माणसं आलेले. आणि रेबिन कापायला जे अध्यक्ष होते का मुख्य, ते उठले खुर्चीवरून. आता सगळ्या पब्लिकची नजर आहे कोणाकडं? कुत्र्याकडं. आणि नेमकं रेबिन कापली ना, आता कुत्र्याच्या शेपटीची नळी काढली. मला सांगा काय झालं असन? कडकड कडकड टाळ्यांचा आवाज झाला पब्लिकमधून. पण झालं काय? सरळ झाली का? नाही माई बाप. कुत्र्याची शेपटी वाकडी तर वाकडीच असते, ती कधी सरळ होत नाही. तसं माणसाचा सुद्धा स्वभाव कधी बदलत नाही. पण या अवतारात मात्र भगवंताने आपला स्वभाव बदललाय. इथं वाईट असो, दुर्जन असो, अधम असो, सज्जन असो, सगळ्यांना आपल्या जवळ घेतलंय, आपलंसं केलंय. म्हणून तुकोबराय म्हणतात, तुम्ही कोणत्याही देवाची उपासना करा, तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करा, माझं काही म्हणणं नाही, पण तुम्ही रत मात्र पांडुरंगाशी राहा. विठ्ठल 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 बघा, पांडुरंगाशी कसं रत राहायचं? पांडुरंगाच्या चरणाशी. जसं एखादी पतिव्रता स्त्री आहे, ती आपल्या पतीशी कशी असते? अनन्य असते. थोडक्यात तुम्हाला उदाहरण देते बघा. पूर्वीच्या काळामध्ये असे खटल्याचे घरं असायचे. खटलं कळतं का? आमच्याकडचा शब्द येतो, तुम्हाला कळतं का खटलं? हा शब्द आहे का तुमच्याकडे? आहे ना. हा, खटलं म्हणजे असं चांगलं 5-25 माणसाचं कुटुंब, बरोबर आहे ना? 5-25-30 माणसाचं कुटुंब असायचं, त्याला म्हणायचे खटलं. आणि मग अशा खटल्याचे घरं असायचे पूर्वीच्या काळात. एकत्र कुटुंब पद्धती असायची, आता ती राहिली नाही. आणि मग त्या काळामध्ये दिवाळीचा सण आला की त्या घरच्या ज्या नंदा होत्या त्या नंदा दिवाळीला यायच्या. आता नंदा काही कमी असायच्या का? भल्या 7-8 नंदा, त्यांचे 4-4, 5-5 लेकरं. त्या नंदा जर दिवाळीला आल्या तर त्या नंदा आल्या असं वाटत नव्हतं. वाटत होतं काय पंढरपूरला दिंड्या उतरल्या का काय, अशी अवस्था होती. आणि मग त्या आल्या की त्या घरातली जी सून असायची ती सगळ्यांची सेवा करायची, सगळ्यांना जेवण बनवणं, सगळ्यांचे धुणे भांडे करणं, अगदी सगळी व्यवस्था करायची. पण मला सांगा, सगळ्यांची सेवा करण्यातला भाव आणि पतीची सेवा करण्यातला भाव याच्यात काही भेद आहे का नाही? जरी ती सेवा सगळ्यांची करत असेल, पण ती रत मात्र आपल्या पतीशी असते. पतिव्रते जैसा भ्रातार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी. तसं तुकोबराय म्हणतात, तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करा, कुठल्याही देवाची उपासना करा, पण रत मात्र पांडुरंगाशी राहा. कारण आम्ही सुद्धा तेच करतोय हे अभंगाचं. एक गाव आम्ही विठोबाचे नाव, क्या बात. एक गाव आम्ही विठोबाचे नाव, एक गाव आम्ही विठोबाचे नाव, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव विठोबाचे नाम, एक गाव
एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, अनेक आपे काम नाही आता. बघा, ज्या ठिकाणी स्वर ब्रह्म, शब्द ब्रह्म आणि नाद ब्रह्म एकत्र येतं ना, त्या कीर्तनामध्ये परब्रह्म साकार होत असता. आज निश्चितच परब्रह्म साकार झाल्याशिवाय राहणार नाही, अशी सर्व मंडळी आहे. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, अनेक आपे काम नाही आता. आणि तुकोबरायांनी अनेक संतांनी, महाराष्ट्रामध्ये जेवढे संत झाले तेवढ्या संतांनी आपल्याला कुठं जायला सांगितलं? पंढरपूरला जा म्हणले, पंढरपूरला. कारण पंढरपूर सारखं सध्या तरी तीर्थ कुठे नाही. कारण पंढरपूरच्या त्या तीर्थामध्ये सगळे तीर्थ स्वच्छ होण्यासाठी येतात, असं वर्णन आहे. बरोबर आहे की नाही? एवढं महान ते तीर्थ आहे. मग पंढरपूरलाच का? काय फायदा आहे पंढरपूरला गेल्याचा? इथं कोण कोण गेलं हो? जराशे हातवर घ्या. पंढरपूरला हां, आषाढी वारीला. वा वा, हां घ्या हात खाली. बघा, का साधू संतांनी सांगितलं पंढरपूरला जा? काय फायदा आहे? कारण माणसं फायद्याशिवाय पण आजकाल काही करत नाही, तर काटा सुद्धा काढत नाहीत फायद्याशिवाय. मग फायदा तर कळावा ना. काय महात्म्य पंढरपूरचं? पंढरपूरला जर तुम्ही गेलात, फक्त देवाला आलिंगन द्या, आलिंगन. परिणाम देवा देता आलिंगन, होय समाधान जीवशिवा. नाही, निळा म्हणे आलिंगन, होय समाधान जीवशिवा. जर तुम्ही भगवंताला आलिंगन दिलं तर तुमच्या मनाला निश्चितच समाधान प्राप्त होतं. हा फायदा आहे. बरं, काही काय म्हणते ना, अहो आषाढी वारीला आणि देवाला आलिंगन सोपं आहे का? काय गर्दी असते अहो, अवघड आहे. मुखदर्शन होणं अवघड आहे, तर तुम्ही आलिंगन मानायला लागले. तिथं दोन भालदार चोपदार उभे असतात, असे ढकलून देतात माणसाला पुढं. कशाचं आलिंगन आलंय? ठीक आहे म्हणले, तुम्ही आलिंगनही देऊ नका. तुम्ही भगवंताचे फक्त चरण पहा, चरण. भगवंताचे चरण पाहिले तरी सुद्धा पुण्य आहे मायबाप. बरं ठीक आहे म्हणले, जर तुम्हाला चरणही नसतील पाहणं होत, तर तुम्ही फक्त देवाचं मुखदर्शन करा. मुखदर्शन केल्यानं काय होतं? पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळी याची भूक नवजे माझ्या. हा फायदा आहे. बरं म्हणले महाराज, आमच्याच्यानं मुखदर्शनही होणार नाही, वारीच्या वेळेला तर नाहीच नाही. मग दुसरं काहीतरी सांगा, सोप्पं करून सांगा. सोप्पं संतांनी अजून सोप्पं करून सांगितलं आपल्याला. संत म्हणतात, हे बघा, आता मंदिरात तर शिरूच नका. हां, मंदिराच्या बाहेर येत ना तुम्ही, मंदिराला अशी उजवी प्रदक्षिणा घाला. उजवी कशी? आपल्या उजव्या हातानं जायचं आणि मंदिराला उजवी प्रदक्षिणा घालायची. फायदा काय? उजवी घेता राऊळासी, जळती पातकांच्या राशी. म्हणले आमच्याच्यानं तेही होणार नाही, आणखी सोपं सांगा महाराज काहीतरी. म्हणले आता एक काम करा, आता उजवी प्रदक्षिणा घालू नका. प्रदक्षिणा पूर्ण नाही घालायची, म्हणले अर्धी घालायची, अर्धी. इकडून जायचं आणि मंदिराची फक्त पाट बघायची, पाट. फायदा काय? पाहता राऊळाची पाट, तीर्थे घडली 360. राऊळाची नुसती पाट जरी पाहिली तरी 360 तीर्थाचं दर्शन होतं, किंवा 360 तीर्थामध्ये स्नान केल्याचं पुण्य मिळतं. पण म्हणले महाराज, अहो तिथं किती गर्दी असती, शक्य का हो अर्धी प्रदक्षिणा तरी? नाही बा, आमच्याच्यानं शक्यच नाही एवढ्या गर्दीत घुसणं. आणखी सोपं सांगा. मग म्हणले एक काम करा, असं मंदिराच्या लांब जायचं, लांब, आणि मंदिराचा कळस बघायचा. परिणाम, कळस पाहिल्यानं काय होतं? तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा. तात्काळ माणसाचा अहंकार निघून जातो नुसता कळस पाहिला तरी. बरं म्हणले महाराज, आजकाल तिथं मोठ्या मोठ्या इमारती झाल्या, आता कळसही दिसत नाही. मग आता काय करायचं?
म्हणले जी कळसावरती तुम्हाला पताका दिसते ना, जो ध्वजा दिसतो ना, फक्त ती ध्वजा पाहायची तरी सुद्धा पुण्य प्राप्त होतं. पाहता राऊळाची ध्वजा त्यासी मुक्ती मिळाली सहजा. हा फायदा आहे. असे अनेक फायदे त्या पंढरपूरचे सांगितले. नुसतं तोंडानं पंढरी 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 म्हणलं तरी फायदा आहे, आणि नुसता एक पाऊल जरी पंढरपुरात टाकला तरी फायदा आहे. आता काही म्हणतील एवढं बी सांगून आमच्याच्यानं काही होत नाही, तर आणखी सोपं सांगितलं. काय, इथं एखादं धरण आहे का जवळपास? हां, भरलेलं असेल ना. म्हणले धरणावर जायचं ना, अशी उलटी उडी घ्यायची. मग इतकंही सोपं जमत नसेल तर विठाला संतांनी आपल्याला परमार्थ अगदी सोपा करून सांगितला. मैबाप संत म्हणले तुम्ही हे योग जप तप अनुष्ठान या भानगडीतच पडू नका, कारण आपण संसारिक माणसं आहेत. आपल्याला संसार सोडून ह्या गोष्टी करणं शक्य नाही. म्हणून तुम्ही फक्त नामस्मरण करा. आणि आणखी दुसरी गोष्ट, नामस्मरणच का सांगितलं याचं आणखी एक कारण आहे. कारण साधू संत हे सगळं जाणणारे होते की भविष्यात काय होणार आहे. संतांना कळून चुकलेलं आहे की कलियुगामध्ये परिस्थिती कशी येणार आहे. संतांना माहीत होतं की या कलियुगामध्ये अशी काही ढोंगी माणसं जन्माला येतील की ही समाजाची लूट करणार. म्हणून तुम्ही ह्या अशा ढोंगी माणसांच्या आहारी जाऊ नका. बस घरी बसल्या बसल्या देवाचं नाम घ्या तरी सुद्धा उद्धार आहे. कलियुगामध्ये नामानेच उद्धार आहे, बाकी काही करायची गरज नाही. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपी कुळ उधारले मुक्त केले राक्षसा. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, का कपी कुळ उधारले मुक्त केले राक्षसा. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, किंवा कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगामध्ये फक्त देवाच्या नामस्मरणानेच उद्धार आहे माईबाप. तुम्हाला बाकी काही करायची गरज नाही. कारण कलियुगामध्ये असे काही माणसं आहेत आता सध्या. आता आपण कोणाला नाव ठेवू नये, आपला तो अधिकारही नाही, आपल्याला जास्त त्या विषयाकडे जायचं नाही. पण मला सांगा, मी असं ऐकलंय बरं लोकांचं की काही माणसं कथेचे 20, 30, 35 लाख रुपये घेतात आणि लोकांकडे चहा घ्यायला जायचं असेल ना तर त्यांची बुकिंग असते. म्हणे महाराज आमच्याकडे चहा घ्यायला येतं का? ते म्हणतात आमची 1.5 लाख फीस राहील. मला सांगा 1.5 लाख काही देण्याहून बंद आहे का? महाराजाला चहा पाजण्याहून बंद आहे का? गोरगरिबाला दान करा ना इकडे. म्हणून असे काही माणसं या कलियुगात निर्माण होतील हे संतांना आधीच माहीत होतं. म्हणून साधू संतांनी सोप्पं समाजाला सांगितलं की घरी बसल्या संसारातच राहून तुम्ही फक्त देवाचं नाम घ्या, बाकी काही करायची गरज नाही. तुम्हाला संसार सोडायचा नाही. संसारातच असून संसारी असावे, असोनी नसावे, भजन करावे. किंवा आणखी दळिता कांडिता दळिता कांडिता तुझ गाईन रे अनंता, तुझ गाईन रे अनंता, तुझ गाईन रे अनंता. दळिता कांडिता दळिता कांडिता तुझा गाईन रे अनंता, तुझा गाईन रे अनंता. दळिता कांडिता तुझ गाईन रे अनंता. फक्त काय करायचंय आपल्याला? संसारातच राहायचंय. पण कसं राहायचं तुम्हाला सांगूच का थोडक्यात? तुम्हाला जरा फ्रेश व्हायचं का? हा, तुम्ही सांगा म्हणलात तर सांगल, नाही तर काही बंद नाही. महिला मंडळी सांगूच का? संसारामध्ये माणसानं कसं राहायचं आणि कसं नाही राहायचं सांगते. आधी पुरुषांसाठी. पुरुष मंडळी, तुम्ही कच्चं नारळ पाहिलं का? कच्चं नारळ बघा. ते नारळ कसं असतं, त्याला दगडावर किती जोरात आपटलं तरी एक तर ते फुटत नाही, आणि जरी फुटलं तरी ते कवटीला सोडत नाही. त्याला चमच्यानं उलताण्यानं काढावं लागतं. बरोबर आहे का? तितकं संसाराला चिटकून राहायचं नाही. मग राहायचं कसं? पक्क्या नारळासारखं, ज्याच्यात खोबरं तयार झाले
ते असतं कवटीमध्ये, पण कवटीला पकडलेलं नसतं. तसं माणसानं संसारात राहायचं. आता हे झालं पुरुषांसाठी. महिला मंडळींसाठी सांगू का एकदा? तुम्ही फक्त माना तरी हलवागडे, असं माझ्याकडे रागानं बघू नका, मला भीती वाटते मग. हां, महिला मंडळी लक्ष द्या. तुम्ही शेळीला पाणी पिताना बघितलं का? शेळीला, आता तुम्ही तुमच्याकडे शेळ्या आहेत का हे सांगा अगोदर. आहेत ना? हां, मी पाहिले म्हणून मी तुम्हाला सांगते. शेळी एक तर खराब पाणी पित नाही. हां, असं शेतामध्ये कोपऱ्याला मस्त पाणी साचलेलं असतं स्वच्छ, त्या पाण्याजवळ जाते, आपले पुढचे 2 पाय अगोदर दुमतते आणि ते पाणी असं अलगद पेते, त्याला ढवळू देत नाही. हां, तसं माणसानं संसारात ढवळाढवळ करायची नाही. आणि कसं नाही राहायचं? म्हशीला पाणी पिताना बघितलं का? हां, म्हशीला ती मागचा पुढचा विचार करत नाही, ती डायरेक्ट ढवात जाते आणि एवढं पाणी गढूळ करते, एवढी ढवळाढवळ की लेकाचं सुनाचंच पटू देत नाही. कोण? हां, मी नाही म्हणणार. असं माणसानं संसारामध्ये राहायचं. काहीच नाही बघा, संसारातच राहायचे, आपले कामधंदे सोडायचे नाही. कबीरदास म्हणतात, म्हणवा खेती करो हरिनाम की, हरिनामाची शेती करा. बरोबर आहे ना? संसारातच राहायचं, पण आपलं मन भगवंताच्या चरणाकडे जरा वळवायचंय. पण आपलं होतंय असं मैबाप, 108 मण्याची माळ जपायची म्हणलं तर आपलं मन विचलित होतंय. पण 500च्या नोटा मोजतानी हा तिथं असं एकाग्र असतं. म्हणून या मनाला उद्देशून अनेक रचना केलेल्या आहेत, फार सुंदर रचना आहेत. हा, ओ पापी मन करले भजन, मौका मिला है तो करले जतन, बाद में प्यारे पछताएगा जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा. ओ पापी मन कर ले भजन, मौका मिला है तो कर ले जतन, बाद में प्यारे पछताएगा जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, 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 निकल जाएगा. काय म्हणतात? ओ पापी मन कर ले भजन, मौका मिला है तो कर ले जतन, बाद में प्यारे पछताएगा जब पिंजरे से पंछी निकल जाएगा. कोणता पिंजरा? हा, 3.5 हाताचा. एकदा निघून गेला यातला आत्मा की पुन्हा भजन करता येतं का? मैबाप भगवंताने हा देहच आपल्याला भजनासाठी दिलाय. देवे दिला देह भजन घुमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा. देवे दिला देह भजन घुमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा. देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. देवानं ही मनुष्य शरीर स्पेशल कशासाठी बनवलंय? भजनासाठी. अहो, जर इतर योनीमध्ये हे ज्ञान असतं तर इथं हरिपाठाला मग अशी 2-4 म्हशी दिसल्या असत्या, 2-4 कुत्रे दिसले असते. पण असं होतं का कधी? नाही. ही मनुष्य योनीच देवाने भजनासाठी बनवली. मग ज्याच्यासाठी जी वस्तू तयार केली त्याच्यासाठीच ती वापरली पाहिजे ना. आता बुटात जेवण म्हणल्यानं जमन का? हा, बूट कशासाठी? पायात घालण्यासाठी का? त्याच्यात जेवायचं असतं का? ज्याच्यासाठी जी वस्तू आहे त्याच्यासाठीच ती वापरली पाहिजे. उदाहरण बघा, एक माणूस छत्रीच्या दुकानात गेला आणि तो म्हणला, दादा छत्री कितीला? दुकानदार म्हणला 500 रुपयाला. हा म्हणलं, छत्री आणि 500ला? अहो, काही सोन्याचा भाव करायले का काय? तो म्हणला, अहो पैशावर जाऊ नका,
5 वर्ष छत्रीला काही होणार नाही, गॅरंटी देतो. फक्त 2 पथ्य पाळायचे. काय? पावसात भिजवायची नाही, उन्हात काढायची नाही. कळलं का? मग का देवघरात पुजायची का? हा, ज्याच्यासाठी जी वस्तू आहे ती त्याच्यासाठी वापरली पाहिजे मैबाप. बघा, एक माणूस रात्रीचा असा रस्त्यानं निघाला, अंधार पडलेले, रात्रीचे 12 वाजलेत, आणि 4-2 चोरांनी त्याला पकडलं. असलं मारलं. घरी आला आणि रडत बायकोला सांगू लागला. म्हणलं काय सांगू, आज चोरांनी एवढं मारलं. ती म्हणली, अहो तुमच्या खिशात बंदूक होती ना. तो म्हणला, बरं झालं काढली नाही तर बंदूकही घेऊन गेली असते. कळलं का? नाही. धन्य माता पिता ते. अहो बंदूक काढल्यावर मार कशाला खावा लागला असता हो? लक्षात येतंय ना? तुम्ही काही फ्रेश झालेच नाही गड्या. तुम्ही असं मोकळं हसा. हसल्यानं माणसाचं आयुष्य वाढतं, नाही तर एक दिवशी पटकन मरावं लागतं. मोकळं हसून घ्या, मोकळं. अहो जी वस्तू ज्याच्यासाठी ती त्याच्यासाठी वापरली पाहिजे. जन्माला येताना हा जीव देवाला विनंती करतो, देवा या गर्भवासाचं दुःख मला सहन होत नाही. एकदा याच्यातून मला एक वेळ करी दुखावे गळे, एक वेळ करी दुखावे गळे, एक वेळ करी दुखावे गळे, एक वेळ करी दुखावे गळे. दुरितांचे जाळे उगवोनी, दुरितांचे जाळे उगवोनी, दुरितांचे जाळे उगवोनी, दुरितांचे जाळे उगवोनी. आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस. दुरिताचे जाळे उगवोनी, दुरिताचे जाळे उगवोनी, दुरिताचे जाळे उगवोनी, दुरिताचे जाळे उगवोनी. आठवीन पाय माझा नवस, आठवीन पाय माझा नवस, आठवीन पाय माझा नवस, आठवीन पाय माझा नवस नवस. क्या बात आहे. काय म्हणतात? जीव देवाला काय म्हणतो जन्माला येण्याच्या अगोदर? एक वेळ करी या दुखावे गळे, एक वेळ करी या दुखावे गळे, दुरितांचे जाळे उगवोनी, दुरितांचे जाळे उगवोनी. आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस. देवा एकदा या गर्भवासातून आम्हाला बाहेर काढ, मग आयुष्यभर तुझ्या चरणाची सेवा करीन, तुझं भजन करीन. पण जन्माला आल्यावर काय होतं? आजकाल शिकलेली बरीच माणसं अशी की ज्यांना देवच मान्य नाही. पण तुमच्या गावाचं मला कौतुक वाटतं. मग सांगितलं महाराजांनी की आमच्या गावामध्ये जवळपास 80% माणसं शिकलेली आहेत, सुशिक्षित आहेत आणि नोकरदार आहेत. म्हणून तुम्ही विज्ञानासोबत अध्यात्म जपता. एकदा तुम्हीच तुमच्यासाठी टाळी वाजून घ्या. आणि हे गरजेचं आहे मैबाप. आम्ही विज्ञानाला नाकारणारी माणसं नाहीत. विज्ञानही तितकंच श्रेष्ठ आहे. आज जर आपल्याला एखादा मोठा आजार झाला आणि तो जर एखाद्या डॉक्टरांनी बरा केला तर तो डॉक्टर आपल्यासाठी देव आहे का नाही? विज्ञानालाही मानलं पाहिजे. पण तुम्ही देवाला विसरू नका ना. देव नाही असं कसं म्हणता? अरे हे जग तुम्हाला जे दिसतं, हे मोठे मोठे पहाड दिसतात, हे पहाड म्हणजे भगवंताची हड्डी आहे. ह्या मोठ्या मोठ्या नद्या ज्या दिसतात ना, हे भगवंताच्या नाड्या आहेत. कोणी निर्माण केलं हे सगळं? तुम्हाला हे सुंदर सुंदर फूल दिसतात, कोणी निर्माण केले?
मोराच्या पिसामध्ये रंग कोणी भरला, कोण आहे तो चित्रकार? कधी विचार केला? नारळाचं फळ झाडाच्या शेंड्याला आहे, दगडावर हाणल्यानं फुटत नाही, पण त्यात पाणी कसं आलं? बाळ जन्माला आल्या बरोबर दुधाची उत्पत्ती करणारा कोण आहे? कोणी सुंदर फूल निर्माण केले? कधी विचार केला? इस दुनिया में सुंदर सुंदर फूल खिलाने वाला, तरह तरह के कठपुतली को नाचन चाहने वाला, बोल कौन है, बोल कौन है? सब कुछ करता रहता फिर भी मौन है, हाँ हाँ बोल कौन है? सब कुछ करता रहता फिर भी मौन है, हाँ हाँ बोल कौन है? वा, कोणी निर्माण केलं हे? मला सांगा, एवढे हे आपण आहोत इथं बसलेले जेवढे मडके आहेत, आपण मडकेच आहेत. या मडक्यांना घडवणारा कुंभार कोण आहे? कोणी घडवले हे मडके? आणि आणखी विशेषतः एक माणूस दुसऱ्यासारखा नाही आहे का इथं कोणी सारखं? काहीतरी तफावत आहे, काहीतरी बदल आहे माईबाप, दिसण्यात तरी आहे, आवाजात तरी आहे. हे मडके घडवणारा कुंभार कोण आहे? फिरत्या चाकावरती देसी मातीला कार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. माती पाणी उजेड वारा, तूच मिसळसी सर्व पसारा. आभाळच मग ये आकारा, तुझ्या घटाच्या उतरडीला नसे अंतना पार. तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. म्हणून आपण देव नाही नाकारू शकत माईबाप. देवानं हे भजनासाठी दिलंय, त्याच्यासाठी ते भजन केलंच पाहिजे, त्याच्यासाठी हा देह वापरलाच पाहिजे. बघा, या जगामध्ये काही गोष्टी अलौकिक आहेत आणि ज्या गोष्टी अलौकिक आहेत तिथं माणसानं अनन्य झालं पाहिजे. लक्षात येतंय का माझं बोलणं? काय काय अलौकिक आहे? देव अलौकिक आहे, संत अलौकिक आहे आणि देवाचं नाम अलौकिक आहे. या तीनही गोष्टी पाशी माणसांना अनन्य झालं पाहिजे. आता अलौकिक कशाला म्हणायचं? जे लौकिक जगाला कळालं नाही ते अलौकिक. आणखी ज्याच्यावर काळाची सत्ता चालत नाही ते अलौकिक. दुसरी गोष्ट, जे पंचमहाभूतामध्ये अडकत नाही ते अलौकिक. आता आपण थोडा देवाचा विचार करू. देवाचा लक्ष द्या. देव समाजाला कळला का हो? आणि जर देव समाजाला कळला असता तर साधू संत दारादारात फिरले, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसुनी. पण लोकांचं उत्तर काय आलं याच्यावर? देव न लगे, 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 देव न लगे. साठ विण्याचे रुदले जागे, साठ विण्याचे रुदले जागे. देव न लगे, देव न लगे, देव न लगे, देव न लगे, न लगे. साठ विण्याचे रुदले जागे, रुदले जागे. देव न लगे, 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 देव न लगे. लोक म्हणले आम्हाला नकोय तो देव. असंच होतं माईबाप. जे चांगलं आहे ते लोकांना पाहिजे नाही, जे चुकीचं आहे ते हवंय. बरोबर आहे ना? दारूचं दुकान असं हमेशा उघडेन, त्याच्यावर लाईन आहे लोकांची. बरोबर आहे ना? पण शेतकऱ्याला कष्ट करून दिवसभर रानात जनावरं चारावं लागतात, पण ते वरवा घालण्यासाठी, ते रतीब घालण्यासाठी दारात फिरावं लागते. ही समाजाची रीत आहे. नकोय माणसाला देव, म्हणून म्हणतात देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुजले जागे. आम्हाला नको देव. म्हणून समाजाला देव कळला नाही. या लौकिक जगाला देवाचा महिमा कळला नाही, म्हणून देव अलौकिक. आणि या लौकिक जगाला संताचाही महिमा कळला नाही. जर कळला असता तर साधू संतांना त्रास झाला असता का? बोला. ज्ञानोबारायांची झोळी लोकांनी फाडली असती का?
तुकोबरायांची गाथा पाण्यात बुडवली असती का इंद्रायणीमध्ये? संतांचा महिमा लोकांना नाही कळाला म्हणून संत अलौकिक आहेत आणि देवाचं नाम अलौकिक आहे. का देवाचं नाम अलौकिक आहे? नामाचाही महिमा आपल्याला कळला नाही. जर नामाचा महिमा कळला असता तर लोकांनी दिवसातून कमीत कमी 1 माळ तरी जप केला असता. सांगा बरं, इथं बसलेल्यापैकी 1 माळ जप कोणी करतं का नित्यनेमाने? आहे का कोणी असं? नाही माईबाप. ते 108 तर सोडून द्यात, 2-3 वेळेस तरी श्री विठ्ठल किंवा पांडुरंगा काही असं घेते कोणी? नाही. आपली संतांची तुलना तर कधीच होणार नाही. संतांचा जर विचार केला तर संत म्हणतात शिंक जांभळी खोकला आणि एवढा वेळ वाया गेला. आपलं उलट आहे. आपली शिंक आली तरच हरे राम आहे, खोकला आला तरच रामकृष्ण हरी. आपलं सगळं विरोधात आहे. म्हणून नामाचाही महिमा जगाला कळला नाही म्हणून नाम अलौकिक. काळावर नामाची सत्ता चालत नाही म्हणून नाम अलौकिक. उलट नामाला काळ घाबरतो. आणि तिसरी गोष्ट, नाम या पंचमहाभूतामध्ये अडकत नाही म्हणून नाम अलौकिक. नाम जगत में इसे छोड़ विषय विष पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना 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 क्या, जीना क्या. मग एवढं सुंदर जर हे नामामृत असेल, एवढं सुंदर हे भजन असेल तर तुम्ही बाकी विषयाकडे का जाता असं संत सांगतात. म्हणून साधू संतांनी विठ्ठलाला सोडून, तुकोबरायांनी विठ्ठलाला सोडून कोणाचंच भजन केलं नाही. त्यांनी गोंधळ जरी घातला तरी विठ्ठलाचाच घातला. कसा घातला? स्वर्ग मृत्यू पाताळ एक मंडप घातला हो, मृत्यू पाताळ एक मंडप घातला, स्वर्ग मृत्यू पाताळ एक मंडप घातला हो, मृत्यू पाताळ एक मंडप घातला, चारी वेदाचा फुलवार बांधिला हो, चारी वेदांचा फुलवार बांधिला हो, 33 कोटी देवाच्या गुंडा उदो उदो बोलती हो, 33 कोटी आवाज देवाच्या आला. हा उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो, उदो बोला, उदो बोला, उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. हरी बोल. हे आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, हे पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो, हा एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी हो, हा एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी हो, हा उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो, उदो बोला, उदो बोला, उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. हा हा. क्या बात आहे. एकदा एक छोट्या लेकरांसाठी टाळी वाजवा जोरदार. सगळं स्टेज हादरायला लागलं ना. फार सुंदर पावल्या खेळतात बरं. बघा ह्या वयामध्ये आता गावचे लेकरं झोपले असतील, गाड एक एक झोप झाली असेल, पण खरं या वयामध्ये परमार्थ करावा. कौतुक या लेकरांचं. साधू संतांनी गोंधळ घातला पण माईबाप तो कोणाचा घातला तर पांडुरंगाचा घातला. म्हणून तुकोबराय म्हणतात फक्त आम्ही विठ्ठलाचंच नाम घेऊ, त्याचंच भजन गाऊ, आम्ही टाळ मृदंग अगदी स्वरात लावून त्याचंच भजन गाऊ. आणि मग तुकोबरायांना विचारलं, तुकोबराय तुम्ही म्हणता हे करू ते करू,
आता आम्ही तुमच्यासारखं केलं पण आम्हाला फायदा काय? फायदा सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात. मोडनिया तुका म्हणे पातके पतीत, तुका म्हणे पातके पतीत, तुका म्हणे पातके पतित होती जीवन मुक्त हेळा मात्रे. तुम्ही जर नामस्मरण केलं, तुम्ही पांडुरंगाच्या नामाशी एकनिष्ठ राहिलात तर परिणाम तुका म्हणे महापातके पतित, अनंत जन्माच्या तुमच्या पापाचा नाश होईल. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जीवनमुक्त अवस्था प्राप्त होईल. जीवनमुक्त कशाला म्हणायचं? या शरीराचं देह तादात्म्य संपणं. हे शरीर म्हणजे मी आहे आणि या शरीराचे संबंधी माझे आहेत. हे माझं जे आहे ना, बरोबर आहे ना? आपण मी आणि माझ्यामध्येच अडकलोय मायबाप. आपला वेळ संपलाय पण मला एक छोटासा दृष्टांत देऊन आपली सेवा संपवायची, लक्ष असू द्या. आपण मी आणि माझ्यामध्ये एवढे अडकलो की बस त्याच्यातून निघायलाच तयार नाही. बघा, पूर्वीच्या काळामध्ये एखाद्या खेड्यामध्ये एखादीच एसटी यायची, अशी गर्दी असायची एसटीला. आणि ती एसटी कधी टायमावर यायची नाही. एकची एसटी कधी 2ला येईल, कधी 3ला येईल. आणि मग असंच ती एसटी आली. सगळे लोक त्या एसटीमध्ये चढू लागले, एकमेकांना धक्के देऊ लागले. पण त्या काळामध्ये लोकांनी एक मधला मार्ग सापडला होता. कोणता? खिडकीतून रुमाल फेकायचा. हा मधला मार्ग काढला होता. मग एक जण त्या एसटीवर चढलं आणि खिडकीतून रुमाल टाकला. पण आता जे अगोदरच बसून आलेले लोक होते का, त्यात काहीला जागा भेटली नाही म्हणून काही उभं राहूनही आलेले होते. जशी एसटी खाली व्हायला लागली तशी उभा राहिलेले सीट पकडू लागले. एका म्हाताऱ्यानं काय केलं, तो रुमाल खिडकीवर टाकला त्या सीटवरचा आणि बसलं तिथं. आता हे तापून वर आलं, चैत्राचं ऊन कडक तापलेलं, घामाघूम झालेलं आहे. एसटीत चढलं आणि त्या म्हाताऱ्याला नाही ते बोलू लागलं. म्हणलं, बाबा तुम्हाला काही डोकं आहे का? ते म्हणलं, काय झालं? काही डोक्याचा भागबीग आहे का तुम्हाला? ते म्हणलं, अरे झालं काय, मी रुमाल सीटवर टाकलाय आणि तुम्ही येऊन बसला, तुम्हाला काही लाज वाटते का? तो म्हणला, जर रुमाल टाकल्यानं सीट तुझं होत असेल तर मी माझं धोतर जर एसटीवर टाकलं तर का एसटी माझ्या बापाची होणार आहे का? कळलं का तुम्हाला? हे माझं, मी, तुझं, माझं ह्याच्यातच जीवन चाललंय. आपण देवाशी समर्पण कधी करणार? आपण त्या भगवंताशी एकरूप कधी होणार? असं भजन करावं माईबाप, असं देवाकडे पाहावं की देव पाहावया गेलो आणि देवची होऊनी ठेलो, ही अवस्था झाली पाहिजे. यालाच म्हणायचं जीवन मुक्त दशा. म्हणून तुकोबरे म्हणतात, तुम्ही आम्ही सांगतो ते ऐका, जास्त भानगडीत पडू नका, लई मोठ्या देवाच्या नादी लागू नका. आज कलियुगामध्ये अनेक देव निर्माण झाले. नवीन प्रत्येक वर्षाला एक नवीन देव निर्माण व्हायला लागला. हे शेंदरी हेंदरी दैवते, आता लई सांगा वाटले पण काय करू, बोर झालेत. शेंदरी हेंदरी दैवते याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. आता शेंद्रे देव माहिती आहेत का तुम्हाला? शेंद्रे, ज्याला शेंदूर लावलेला असतो, जे लिंबाखाली असतात, जे बाबळी खाली असतात, जे वड्याला असतात, माहिती आहेत का महिला मंडळी? हे शेंद्र्या देवावर विश्वास ठेवू नका. आता हे झालं शेंद्रे, पण हेंद्रे माहिती आहेत का? सांगू का? त्या देवाला शेंदूर लावला आणि ते हात दुसऱ्या दगडाला पुसला की ते झाले हेंद्रे. हे असल्या देवावर तुम्ही विश्वास ठेवू नका. बस एका विठोबाचं नाम तुम्ही घ्या. आणि जर तुम्ही नाही घेतलं, तुम्ही आमचं नाही ऐकलं तर आमच्या बापाचं काही जाणार नाही. नाथ बाबा सांगतात, तुम्ही तुमचं अनहित करून घेताय. येथे कोणाचे काही बा गेले, येथे कोणाचे काही बा गेले, येथे कोणाचे काही बा गेले.
कोणाचे येते कोणाचे येते कोणाचे काही भागेले येते कोणाचे काही भागेले येते कोणाचे काही भागेले येते कोणाचे काही भागेले येते कोणाचे काय भागेले अरे बोल कोणाचे काय भागेले येते कोणाचे काय भागेले येते कोणाचे काय भागेले हा, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल सरते सेवटी बा काळ बांधून नेईल सरते सेवटी बा काळ बांधून नेईल एका जनार्दनी आमुचे काही बजाईल एका जनार्दनी आमुचे काही बजाईल पिंगळा पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे लटिकेन बोलू आम्ही वर्तमान खोटे लटिकेन बोलू आम्ही वर्तमान खोटे पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा अवगा अवगा दांगड धिंगा ग 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 अवघा धांगड धिंगा ग अवघा धांगड धिंगा अवघा धांगड धिंगा निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव टाळ टाळ हे निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव शकून 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 सांगा बया आहे अमाई माझ नाव शकून सांगा बया आहे अमाई माझ नाव शकून सांगा बया आहे माझे नाव शकून सांगा बया आहे अमर माझे नाव अहम वाग्या स्वहम वाग्या प्रेम नगरवारी सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी माझ्या मलारीची माझ्या मलारीची